मिरवणुकीमध्ये गुलाल बंद करायचं झालं. आम्हाला इतकं वाईट वाटलं होतं की अरे सगळे गुलाल खेळणार, आपल्याकडे गुलाल काही खेळला जाणार नाही. पण जसं कळायला लागलं तसं मिरवणुका असतील. आमच्या इथं पहिल्यापासून पालखीमध्येच गेले 132 वर्ष तो पालखीतनं श्रींची मूर्ती आणली जाते आणि श्रींची मूर्ती विसर्जित केली जाते. तर ती पालखीतनंच यायची, पण पालखीला पुढं लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि शिवाजी महाराजांचे तसबिरी बांधलेल्या असायच्या. आता त्या उत्सव मंडपात आपण सगळेच जण लावतात, पण त्यावेळेला आमच्या पालखी बरोबर ते असायचे. ते फोटो पण आहेत आमच्याकडे. आणखीन मोठं आकर्षण होतं ना, ते हत्तीणीचं आकर्षण होतं. ती मात्र त्या मिरवणुकीला पहिल्यापासून असायची आणि खूप मजा यायची. त्यावेळेला ते हलगी वाजवणारे असायचे, बंडोपंत सोलापूरकर कैलासवासी. तर त्यांनी तळहायात वादन केलं होतं. त्यांना नची केळकरांनी चांदीचा बंधार उपाय दिला होता त्या काळात आणि सांगितलं होतं बंडोपंत तळहायात गणपती पुढं वादन झालं पाहिजे. त्यांनी ती सेवा त्यांच्या दोन्ही मुलांनी आणि आता त्यांचे नातू, आपल्याकडे पिढी ज्या त्या सगळ्या सेवा आहेत आणि त्या परंपरा आहेत त्या मात्र जपल्या जातात. मी अगदी लहान असताना मंडळाने तो निर्णय घेतला होता, जो 40 वर्ष झाली असतील आता त्याला, की मिरवणुकीमध्ये गुलाल बंद करायचं झालं. आम्हाला इतकं वाईट वाटलं होतं की अरे सगळे गुलाल खेळणार, आपल्याकडे गुलाल काही खेळला जाणार नाही. पण त्याचं महत्त्व जसे मोठे होत गेलो तसं कळायला लागलं. प्रदूषण हा भाग सोडा, पण मिरवणुकीमधला देखणेपणा वाढायला कारणीभूत ठरलं ना, तो गुलाल बंद केला म्हणून. कारण सगळे चांगले कपडे घालून यायला लागले, महिला सहभागी व्हायला लागल्या आणि रमणबाग ढोल पथक गेले 39 वर्ष आमच्याबरोबर वादन करताय. त्यावेळेला बंडोपंत सोलापूरकर, प्रभात बँड, आणखीन रमणबाग हे मुख्य आकर्षण असायचे. वेताचे खेळ असायचे, मल्लखांबाचे खेळ असायचे, पण त्या खूप मजेशीर व्हायच्या. आणि आमच्याकडे अजूनही मिरवणूक झाल्यानंतर मला वाटतं हे गेले 100-125 वर्ष झाले असेल, असंच असेल, कारण आधीचं काही माहिती नाही. 75 वर्षापूर्वी पर्यंतचं मिरवणूक झाल्यानंतर प्रसाद म्हणून भेळ भत्ता केला जातो, की तो पूर्वीची की सगळ्यांना एक छान भेळ केली जाते आणि जेवढे असतील 1000, 2000, 5000, 10000 त्या सगळ्यांना भेळ खायला दिली जाते. ती परंपरा मात्र अजूनही कायम आहे. आणि त्या भेळीसाठी मात्र, त्या प्रसादासाठी तो भेळ नसली, ती प्रसाद असतो. सगळेजण लांबून लांबून येतात आणि खूप मजेशीर हे होतं. विसर्जन करतानाचा सुद्धा ते नदीत मोठी लोक जाणार आणि मग ते विसर्जन करणार आणि मग ते सगळ्यांना वाईट वाटणार. हे वर्षानुवर्ष आम्ही ते अनुभवतोय सगळं.